ओ दौलतराव, महिना झाला रेशन घेतलंय आणि खातं शून्य आणि पैसे मागाय आल्यानंतर तुमच्या तोंडाचं पाणी पडतंय वय. आजच्या आज आम्हाला पैसे पाहिजेत. अहो दुकानात नाही, गॅसची मोजर आहे, गॅसची पण. अहो माझ्या दुकानातून पण पावडर, लिपस्टिक, सेंट सगळं मेकअपचं सामान घेऊन जातात दर महिन्याला आणि अजून पैसे दिले नाही. ते काय नाही, पैसे कधी देताय ना तेवढंच सांगा फक्त. हो दादा, जरा येळ तरी द्या की. हे हे बघा, मी तुम्हाला शब्द देते, मी तुमच्या सगळ्यांचे पैसे देते. नुसतं शब्द नको, आम्हाला आजच्या आज पैसे पाहिजेत. काय चाललंय? दंगा कशाला करायलाय? आम्ही उधारी मागाय आलोय आणि आम्हाला आजच्या आज उधारी पाहिजे. हे बघा बघा, शुभूच्या नावावर किती उधारी जमली ते बघा. भैया जसं तू म्हणाला होतास तसं या बघ कोण आलंय, तुझा लाडका मॅड बॉय. अरे मॅडी, वेलकम बॅक, वेलकम बॅक. पाया पडतो मामा. मॅडी तू कधी आलास आणि असं अचानक? जस्ट नाव मामा, मला तुझ्या ऍक्सिडेंटची बातमी समजली. माझी झोपच उडाली होती US मध्ये. मी पहिली फ्लाईट पकडली आणि धावत इकडे आलो. सगळं जाऊ दे मामा, तुझी तब्येत कशी आहे? काय बरं आहे आता. काय शिक्षण कसं चालू आहे? नाही, नंदात्ताच्या खूप अपेक्षा आहे तुझ्याकडनं. त्यासाठी पाठवलंय तुला US ला शिकायला. काय? नमस्कार साहेब. हा ये शुभू ये. मी सगळ्या मीटिंग कॅन्सल केलेल्या आहेत. फक्त पुढच्या आठवड्यात महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घ्यायचे आहेत. त्या मीटिंग्स आपण व्हिडिओ कॉलवरच करू. त्याचे डिटेल्स मी सगळे फाईल्समध्ये ठेवलेले आहेत, ते फक्त बघून घ्या. बाकी जनसंपर्क कार्यालय मी बघतोच आहे. मामा, आता या सगळ्या गोष्टींसाठी शुभूची काही गरज नाही. मी आलोय ना, आता तू आराम करायचा आणि सगळा कारभार मी बघेन. मी आहे ना आता तुझा चीफ ऑफ स्टाफ. काय झालं मामा? अरे मी बिझनेस मॅनेजमेंट करतोय, ते पण US ला. म्हणजे मी सक्षम नाहीये का हा कारभार सांभाळायला? मी हे सगळं सहज करू शकतो. नाही मॅडी, तू नाही करू शकत. निदान या क्षणाला तरी. म्हणजे शुभू जे करतो ते तू करू शकणार नाहीस असं नाही मला म्हणायचंय, पण सध्या तू शिकतोयस. राजकारण आणि प्रशासन या गोष्टी तुझ्या विचाराच्या पलीकडच्या आहेत मॅडी. नाही, शुभू उत्तम काम करतोय यात काही शंकाच नाही. पण विश्वंभर आपलं कोण, परक कोण, हे पण थोडंसं बघायला पाहिजे ना. मॅडी तर आपल्याच बिझनेसच्या शिक्षणासाठी परदेशात गेलाय ना. मग त्याचं बाळकडू त्याला आत्तापासून मिळालं तर चांगलंच होईल. जीव ओततोय रे मुलगा तुझ्या कामामध्ये. नंदा, काही आपलं आणि परक असं काही नसतं. नातं हे निष्ठेचं आणि कामाच्या योग्यतेचं असतं. मॅडी माझा भाचा आहे, तो माझा वारसदार असेल कदाचित, पण सध्या तो शिकतोय आणि जबाबदारी ही परीक्षेच्या निकालावर नाही तर मैदानातल्या तयारीवर ठरते. त्याच तयारीसाठी पाठवलं याला US ला. त्याला संधी मिळेल, पण शिक्षण पूर्ण झाल्यावर. आणि तेव्हा त्याला कोणालाही बाजूला करायची गरज लागणार नाही. हा शुभू. हां साहेब. बघू आणि इकडे दी फाईट. हां. आणि मॅडी, आयुष्यात आणि राजकारणात तडकाफडकी निर्णय घ्यायचे नसतात. आत्ता झालायस ना, जा फ्रेश हो, नंतर बोलू आपण. शुभू, माझा राजकुमार. आता शुभूच्या नावाची उधारी ती माझी उधारी आहे. माझ्या शुभूच्या नावापुढं ही तुमची उधारी आहे का नाही? त्याची काय पण किंमत नाही. ही बांगडी घ्या आणि तुमचे पैसे मिळाले की परत करा. घ्या.
काय करतेस तू? अगं हे सोन्याच्या बांगड्या आहेत. असू द्या की मग आत्या, शुभूपेक्षा तर किमती नाही ना व. अगं पण असं कसं स्वीटे? तुझ्या आई बापाने तुझ्यासाठी आत्या हौसेने केल्यात ग. आता तुम्ही शांत व्हा, तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना व. माझ्यासाठी माहेर सासर काय वेगळं नाही हो. तुम्ही सगळे पण माझं कुटुंबच आहात की, हाय का नाही? या झालं ना व, या की आता. बाबा, तुमचं ना मला काही कळतच नाही. सगळं ना नुसतं कन्फ्युजनच आहे माझ्या डोक्यात. म्हणजे बघा ना, आता तुम्ही मला का ओरडता? कारण नंदा अक्का तुमचे कान भरते आणि मग सगळा राग माझ्यावर काढता. म्हणजे काय, माझी चूक नसतानाही त्या चुकीची शिक्षा तुम्ही मलाच देता. पण बाबा, तुम्हाला माहितीये का की मी तुमच्या एका स्माईलसाठी किती मेहनत घेते? त्या दिवसापासून तुम्ही मला कधीच ओरडणार नाही. पण काय फायदा, मला नाही वाटत तुम्हाला ते कधी कळणार आहे. हॅलो. तू इथे कधी आलास? कशी आहेस तू? हा, मला बघून आनंद नाही झाला तुला? श्रावणी थांब, माझ्याशी बोलून तरी जा ना. मी तुला विचारलं तू कशी आहेस? मी ठीक आहे, मला थोडं काम आहे, मी जाते. ए श्रावण, यार खरंच खूप सुंदर आहेस राव तू. पण तुझा हा ड्रेस ना तुझ्या किलर लुकला अजिबात सूट नाही करत. नंदा आत्याने बोलवलं होतं, जावंच लागलं मला. वेट 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 वेट, एवढी घाई कशाला? तुझ्यासाठी सरप्राईज आणलंय, तेवढं बघून तर जा की. मॅडीची पर्सनल चॉईस खास तुझ्यासाठी. मला नको गिफ्ट. तुझ्या बहिणीचं लग्न आहे ना मोक्षाचं, तिलाच दे. मला काही गिफ्ट आवडत नाही. ऐक ना, हे गिफ्ट खास तुझ्या देसी लुक मध्ये आहे ना, ग्लॅमर वाढवण्यासाठी आणलंय. सी, हे असले कपडे मी काही घालत नाही. तू चालता हो आत्ताच्या आत्ता. ओ हो, तू या लहान कपड्यांमध्ये कम्फर्टेबल नाहीयेस तर ए ठीक आहे, मी तुला पर्सनली मदत करू शकतो. हात सोड माझा, का करतोस तू? जर माझ्या नादाला लागलास ना तर गाठ माझ्याशी लक्षात ठेव.